नगरी हो अयोध्यासी रघुकुल साघराना हो चरण हो राघव की जहाँ मेरा ठिकाना हो। नगरी हो अयोध्यासी रघुकुल साघराना हो चरण हो राघव की जहाँ मेरा ठिकाना हो। चरण हो राघव के जहाँ मेरा ठिकाना हो। चरण राघव के जहाँ मेरा ठिकाना हो। शरण हो राघव के जहाँ मेरा ठिकाना हो। जय हो जय हो। हरि बोल। जय हो जय हो। हरि बोल। जय हो। या भजनामध्ये अयोध्या नगरीचं वर्णन केलेलं आहे, पण वर्णन करत असताना एक विशेष यामध्ये सांगितलं जातं। कौसल्या माई हो माई हो रघुकुल साघराना हो रघुकुल साघराना हो। कौसल्या माई हो कौसल्या माई हो।
रघुकुल सागराना हो, चरण हो राघव के, जहाँ मेरा ठिकाना हो, चरण हो राघव के, जहाँ मेरा ठिकाना हो. अयोध्या नगरीचं वर्णन सुद्धा केलेलं आहे. तर सदाशिव आणि शिवानी मिळून काशी नगरी निर्माण केली, तयार केली. पुढे जाऊन आपण काल पाहिलं 2 पुरुष निर्माण केले. पहिले होते श्री विष्णू आणि दुसरे होते ब्रह्मदेव. पण दोघांमध्येच भांडण लागली. ब्रह्मदेवाला 5 मुख होती आणि 5व्या वरचं जे मुख होतं, तोंड होतं, त्यामध्ये अहंकार निर्माण झाला की मी कोण, काय, कुठून आलो, हे झोपलेलं कोण आहे. आवाज दिला, पोरा उठ, असं म्हटले ब्रह्मदेव. श्री विष्णूंची झोप मोडली, झोपेतून बाहेर आले. विचारलं, कोण आहात तुम्ही? म्हणे मी तुमचे वडील आहे, तुम्ही माझा मुलगा. पण ऐकायला तयार नाही. ब्रह्मदेव म्हणतात नाही, तुम्ही माझे, मी तुमचे वडील, तुम्ही माझा मुलगा. दोघांमध्येच वाद, कोणीच ऐकायला तयार नाही. मग ते ज्योतिर्स्तंभ मध्ये त्या ठिकाणी निर्माण केलं सदाशिवाने. विष्णू भगवान त्या ठिकाणी गेले सुकाराचं रूप घेऊन. पण म्हटले कशाला ब्रह्मदेवाच्या नादी लागायचं, आपण तप करू. वापस आले, तप करायला बसले. परंतु ब्रह्मदेवानं कपट केलं. येताना केतकी पुष्प आणि गाईला घेऊन आले. केतकी पुष्पाला म्हटले माझ्या बाजूने खोटी साक्ष दिली तर तुला पुण्य देईल. पुण्याचा आवेश दाखवलं. आणि गाईला सुद्धा म्हटले गोमाता, माझ्या बाजूने जर खोटी साक्ष दिली तर तुला एक भाकरी खाण्यासाठी देईल. एका भाकरीचा आवेश दाखवलं. आले विष्णूंकडे. श्री विष्णूंचं तप चालू होतं. विष्णू म्हणतात, ब्रह्माजी तुम्ही ज्योतिर्स्तंभाचा शेवट पाहिला का? ब्रह्मदेव म्हणतात हो. ब्रह्मदेवाने विचारलं विष्णूंना, तुम्ही पाहिलं का? विष्णू भगवान म्हणतात नाही पाहिलं, सत्य बोलले. पण विष्णू भगवान म्हणतात ब्रह्माजी तुम्ही या ज्योतिर्स्तंभाचा शेवट पाहिला, पुरावा काय? पुरावा आहे ना. केतकी पुष्पन गाईला विचारा. केतकी पुष्पाला विचारला, ज्योतिर्स्तंभाचा शेवट पाहिला का ब्रह्मदेवाने? हो पाहिला. गाईला पण विचारलं, गाई पण हो म्हटली. खोटं बोलले ब्रह्मदेव. आणि मग विष्णूंनीच ब्रह्मदेवांचे पाय धरले की तुम्हीच माझे वडील आहात, मी तुमचा मुलगा आहे. पण हे सदाशिवाला सहन झालं नाही. रागामध्ये आले, लाल बुंद डोळे झाले. एवढे भयंकर रागामध्ये आले, स्वतःची भुवई उपटली, जमिनीवरती जोरामध्ये आपटली आणि त्यातून एक पुरुष निर्माण झाला. त्या पुरुषाचं नाव आहे भैरव महाराज. भैरव महाराज की जय. भुवईतून एक पुरुष निर्माण झाला. विचारलं माझं काम काय? बुटक शरीर, छोटे हात, छोटे पाय, लाल बुंद डोळे, असं ज्यांचं स्वरूप आहे ते भैरव महाराज. काशीला जर कुणी गेलं असेल तर जसं मी सांगितले त्या पद्धतीचं स्वरूप तुम्हाला पाहायला मिळेल. आणि खरंच भाग्यवान समजते की आदरणीय हरिभक्त परायण माझे गुरुवर्य साध्वी सोनाली दिदी करपे दिदींमुळे एवढ्या छोट्या वयामध्ये आम्हाला तीर्थक्षेत्र घडतात. नाहीतर काहींचं आयुष्य जातं तरी सुद्धा तीर्थक्षेत्र आम्ही मोबाईलच पाहतो. परंतु भाग्यवान म्हणते स्वतःला की दिदींसोबत अनेक तीर्थांचं दर्शन मला घडलं. तर दिदींबरोबर जेव्हा आम्ही काशीला गेलो होतो तेव्हा त्या ठिकाणी लालबुंद डोळे, बुटकं शरीर, छोटे हात, छोटे पाय, तर पूर्ण काशी नगरीचं आम्हाला दर्शन प्राप्त झालं. पहाटे गंगा आरती असते
आणि भगवंताला भस्म आरती सुद्धा त्या ठिकाणी पहाटेच्या वेळी होत असते 12 वाजता. तर जी माणसं काशीला जाऊन आली असेल, भैरव महाराजांना ज्यांनी पाहिलं असेल त्यांच्या लक्षात लगेच येईल. भैरव महाराजांचं प्रागट्यकरण तिथे झालं. विचारलं काम काय, म्हणे जा आणि ब्रह्मदेवाचं जे 5वं मस्तक आहे ना ते धडा वेगळं करून टाका, त्यामध्ये अहंकार निर्माण झालाय. भैरव महाराज रागामध्ये आले, लाल बुंद डोळे झालेले आहेत. विचारलं कुठं आहेत ब्रह्माजी, कुठं गेले ब्रह्माजी. पाहता पाहता ब्रह्मदेव घाबरले आणि ब्रह्मदेवासमोर गेले. म्यानातून तलवार बाहेर काढली, हातात खड्ग घेतलं आणि धडा वेगळं मस्त करून लावलं. सगळ्यांनी जय जयकार केला. भैरव महाराज की जय, उमापती महादेव की जय. सर्वांनी जय जयकार केला. ब्रह्मदेवाला आता 4 मस्तक राहिली, 5वं मस्तक धडा वेगळं झालं. भैरव महाराज ते मांस घेऊन सदाशिवाकडे आले. सदाशिव भगवंतानी सगळं काही डोळे ते सगळं काढून त्याची वेणी केली, भैरव महाराजांच्या गळ्यामध्ये घातली. पण सदाशिव भगवान बोलले, भैरवा तुझ्याकडून ब्रह्महत्येचं पातक घडलेलं आहे. या पापातून मुक्तता होण्यासाठी पृथ्वीला प्रदक्षिणा कराव्या लागतील. आणि मग भैरवजी पृथ्वीला प्रदक्षिणा करण्यासाठी गेले. वापस आले तर माता पार्वती परीक्षा घेण्यासाठी आल्या. सुंदर स्त्रीचं रूप धारण केलं. माता पार्वतीला पाहिलं. आता माहिती नव्हतं त्या माता पार्वती आहेत म्हणून, तर मनामध्ये पाप निर्माण झालं. माता पार्वती मूळ रूपामध्ये आल्या आणि विचारलं, भैरवा अरे मी तुझी आई आहे आणि आईवरती तू वाईट नजर टाकली, माझा शाप आहे तुला, तू यक्ष म्हणून बनून पडशील. म्हणजे अर्ध शरीर देवाचं आणि अर्ध मानवाचं. शाप दिला भैरवाला. परंतु तू तोही शरण आला. आई क्षमा कर, मला चूक झाली माझी, काहीतरी उपशाप दे. तेव्हा सांगितलं, आता पहा कधीतरी तुम्ही विक्रमादित्य वेताळाची कथा ऐकली असेल, टीव्हीला पाहिली असेल. तर भैरवजी वेताळाच्या रूपामध्ये विक्रमादित्य उज्जैन या ठिकाणी त्या राजाच्या नगरीमध्ये राहू लागले. उपशाप दिला, जेव्हा राजा तुझं गुह्य जाणेल तेव्हा तुझी शापातून मुक्तता होईल, असा उपशाप दिला. तर श्री विष्णू सत्य बोलले, ब्रह्मदेव खोटं बोलतात की मी या ज्योतिर्स्तंभाचा शेवट पाहिला. सदाशिव बोलले, ब्रह्माजी खोटं बोललात तुम्ही आणि खोटं बोलण्याचा परिणाम असा माझा शाप आहे तुम्हाला. जी सृष्टी तुम्ही तयार केली त्या सृष्टीमध्ये तुमचंच मंदिर नसणार आहे, असा शाप दिला ब्रह्मदेवाला. खूप वाईट वाटते ब्रह्मदेवाला. पहा ना, आपणही सुंदर बंगला बांधतो आपल्या लेकरांसाठी. लेकराचं लग्न झालं की तीच लेकर आपल्याला घराच्या बाहेर काढून देतात. मग जे घर आपण आपल्या हाताने बांधतो, तयार करतो, त्या घरामध्ये आपल्याला जर राहण्यासाठी जागा नसेल तर ते किती वाईट वाटतं आपल्याला. अगदी तसंच ब्रह्मदेवाच्या जीवनामध्ये असंच घडलं. सृष्टी ब्रह्मदेवाने तयार केली, निर्माण केली, पण शाप हे जी सृष्टी निर्माण केली त्या सृष्टीमध्ये तुमचंच मंदिर नसणारी. मला सांगा, आज गावागावामध्ये प्रत्येक देवतांची मंदिरं पाहायला मिळतील, पण ब्रह्मदेवाचं मंदिर प्रत्येक गावामध्ये आहे असं एखादं गाव तरी सांगा मला. आपल्याच गावामध्ये आहे का ब्रह्मदेवाचं मंदिर? येळेगाव झोपलंय का महिला मंडळ? ब्रह्मदेवाचं मंदिर आहे का इथं आपल्या गावामध्ये? असेल तर बोट वर करा. नाही, सदाशिवाने शाप दिला. ब्रह्मदेव दुःखी झाले. केतकी पुष्पाला सुद्धा शाप दिला, तू सुगंधी आहे पण स्वतःला ओळखलं नाहीस, सगळ्या देवतांच्या पूजेला चालशील पण माझ्या पूजेमध्ये तुला स्वीकार नाहीये, असा शाप दिला. आणि गाईला सुद्धा शाप दिला, गोमाता ज्या तोंडानं तुला खरं बोलायला पाहिजे होतं त्या तोंडानं खोटं बोललीस तर भविष्यातील लोक तुझी तोंडाकडून नाही शेपटीकडून पूजा करतील, मागच्या बाजूने. आणि ज्या तोंडानं खोटं बोललीस
त्या तोंडानं लोकांची विष्ठा खाशी असा शाप दिला. परंतु श्री विष्णूंना भरपूर आशीर्वाद दिले, भरपूर वरदान दिले. का? ते सत्य बोलले. विष्णू तुम्ही सत्य बोललात, यावरून तुमचं नाव मी ठेवतो सत्यनारायण. सत्य बोलल्या कारणाने सत्यनारायण हे नाव श्री विष्णूंना प्राप्त झालं. आणि म्हणूनच जेव्हा आपण नवीन घर बांधतो, घरामध्ये आपल्याला राहायचं असेल, तेव्हा आपण घरामध्ये सत्यनारायणाची पूजा करतो आपण. तर सत्यनारायण हे नाव श्री विष्णूंना कसं प्राप्त झालं? सत्य बोलल्या कारणाने. खूप आनंद झाला. श्री विष्णूंना भरभरून असे आशीर्वाद दिले, एवढे आशीर्वाद दिले की सदाशिव म्हणतात, विष्णू जेव्हा मी तुम्हाला तप करायला सांगितलं, तप करण्यामध्ये तुम्हाला झोप लागली, झोप लागल्या कारणाने तुमच्या अंगातून घामाच्या धारा एवढ्या वाहिल्या, त्याच ठिकाणी गंगा नदीचा उगम झाला. म्हणजे श्री विष्णू म्हणजे साक्षात पाणी आहे. तुमच्या शरीरापासून जे पाणी तयार झालं, निर्माण झालं, ते पाणी मला प्रिय असेल, म्हणून महादेवाला पाणी खूप आवडतं. म्हणूनच म्हणतात हा देव एका तांब्यानं सुद्धा प्रसन्न होतो, कारण पाणी हे श्री विष्णूचं रूप आहे. श्री विष्णू पासून हे पाणी तयार झालं, म्हणून माझ्या महादेवाला पाणी प्रिय आहे. भगवान म्हणतात विष्णूंना, नारायणा भविष्यामध्ये जी लोक मला पाणी अर्पण करतील, तेव्हा तुमची मला भेट झाली याचा आनंद मला होईल. आणि जी माणसं मला पाणी अर्पण करतील, मी त्या भक्तांवरती सुद्धा कृपा करेल. असे आशीर्वाद सदाशिवाने माझ्या महादेवाने श्री विष्णूंना दिले. म्हणून मी पहिल्या दिवशी बोलले की महादेवाला म्हणतात एक लोटा जल सब समस्या का हल. भगवंताला पाणी काय एवढं प्रिय आहे? कारण हे पाणी म्हणजे साक्षात श्री विष्णू आहेत. पृथ्वीच्या बाजूला जेवढं काही पाणी आहे ते पाणी म्हणजे श्री विष्णूचं रूप आहे. आज कोणतीही वस्तू असेल, प्रत्येक कामासाठी पाणी लागतं. पिण्यासाठी पाणी नाही लागत का तुम्हाला? बोला ना जरा. पिण्यासाठी पाणी लागतं. एखादी इमारत उभी करायची, बांधकाम असेल, बांधकामासाठी सुद्धा, घरामध्ये भाजी बनवायची असेल तरी सुद्धा पाणीच लागतं. कोणतंही काम असेल, शेतीसाठी पाणी लागतं. शरीरामध्ये सुद्धा जास्त प्रमाण. पान तुम्ही कधी खूप आजारी पडलात तर डॉक्टर साहेब काय सांगतात? शरीरातील पाणी कमी झाले, याच्यासाठी पाणी भरपूर पेत जा. म्हणजे कोणतंही काम असेल पाण्याचीच गरज असते. घरामध्ये पाहुणे आले, अगोदर काय देता? चहा देता का पाणी देता? चहा देतात का इकडे? नाही. घरामध्ये पाहुणे आले की आपण अगोदर पाहुणचार करताना अगोदर पाणी देतो, नंतर चहा, नंतर जेवण. म्हणजे कुठलीही गोष्ट असेल, कुठलंही काम असेल, पाण्याची खूप गरज असते. मग हे पाणी महादेवाला प्रिय का आहे? साक्षात श्री विष्णूचं रूप आहे, म्हणून माझ्या महादेवाला पाणी प्रिय आहे. आणि मग श्री विष्णूंना भरभरून असे आशीर्वाद प्राप्त झाले. ब्रह्मदेवांना वाईट वाटते की मी खोटं बोलण्याचा परिणाम माझ्या जीवनावरती भयंकर असा घडलेला आहे. शेवटी पुन्हा एकदा भगवंताला शरण गेले, देवा काहीतरी उपशाप द्या. तेव्हा भगवान म्हटले ठीक आहे, तुम्ही दोन गोष्टी तयार करा. मग लाल चंदन आणि पांढरं चंदन. लाल चंदनाचा श्री विष्णूंनी स्वीकार केला आणि पांढऱ्या चंदनाचा भगवान भोलेनाथानं स्वीकार केला. असे आशीर्वाद ब्रह्मदेवाला दिले. आता पुढे शिव महापुराण ग्रंथामध्ये तिथून पुढे आशीर्वाद प्राप्त झाल्यानंतर जगामध्ये जे काही भोळे भाबडे भक्त आहेत महादेवाचे, याच्यासाठी श्री विष्णूंनी आणि ब्रह्मदेवांनी भगवान भोलेनाथाला विनंती केली, भगवान भविष्यामधील जे अज्ञानी माणसं आहेत की ज्यांना देव धर्म परमार्थ म्हणजे काय, कीर्तन म्हणजे काय, कथा म्हणजे काय हे काहीच कळत नाही, अशा लोकांसाठी तुम्ही एक असं स्वरूप धारण करा अशी विनंती केली. तेव्हा
विष्णूच्या विनंतीला मान देऊ, ब्रह्मदेवाच्या विनंतीला मान देऊन भगवान भोलेनाथानं लिंग स्वरूप धारण केलं की ज्याला आपण शिवलिंग असे म्हणतो. शिवलिंग धारण केलं आणि विश्वातली जगातली पहिली पूजा श्री विष्णू आणि ब्रह्मदेवांनी केली. पहिल्या दिवशी प्रश्न निर्माण केला होता की महादेवाची जगामध्ये विश्वातली पहिली पूजा कोणी केली, तर पहिले शिवभक्त श्री विष्णू आणि ब्रह्मदेव आहेत. दोघांनी पूजा केली. ज्या गोष्टी माझ्या महादेवाला प्रिय आहेत, आवडतात, त्या सगळ्या गोष्टी अर्पण केल्या. मग लाल चंदन असेल, अक्षता असेल, धोत्रा असेल, बेलपत्र असेल, पाणी असेल, भस्म असेल, या सगळ्या गोष्टी माझ्या महादेवाला अर्पण केल्या. त्यांची ती भक्ती पूजा पाहून भगवान भोलेनाथ दोघांवरती खूप प्रसन्न झाले. आणि पुढे ज्या प्रकारे भगवान भोलेनाथाची पूजा ब्रह्मदेव आणि विष्णूंनी केली, ज्याप्रमाणे भगवंताला ज्या ज्या गोष्टी प्रिय आहेत, आवडतात, त्या सगळ्या गोष्टी अर्पण केले ना, अगदी तसंच आपणही आपल्या जीवनामध्ये भगवंताला ज्या गोष्टी प्रिय आहेत त्या सुद्धा आपण अर्पण केल्या पाहिजेत. मग महादेवाला आपण पाणी घातलं पाहिजे. रोज आपण महादेवाला पाणी घाला. जीवनामध्ये एक सुख समाधान तुम्हाला मिळून जाईल. कोणी म्हणेल ताई आम्ही महादेवाला पाणी अर्पण करू, पण त्याचा फायदा काय? महादेवाला पाणी घातल्यानंतर 3 दोष निघून जातात. पितृदोष, कालसर्पदोष आणि वास्तुदोष. पहा, मध्यरात्रीला जाग येत असेल, समजा पितृदोष आहे, पितृदोषाचं लक्षण. मध्यरात्रीला तहान लागत असेल, समजा पितृदोषाचं लक्षण. घरामध्ये सगळं सुख आहे परंतु संतती नाही, पितृदोषाचं लक्षण. घरामध्ये सुख आहे पण रोज भांडण होतात, पितृदोषाचं लक्षण. घरामध्ये सगळं काही आहे पण एकमेकांना बोलत नाहीत, सतत भांडण होतात, पितृदोषाचं लक्षण. मग हा पितृदोष निघून जावा याच्यासाठी आम्ही खूप विधी विधान करतो. मग काय विधी केला पाहिजे? अगदी साधा सोपा उपाय मी सांगणार आहे तुम्हाला. माझे गुरुवर्य सुद्धा सांगतात की पितृदोष निघून जावा याच्यासाठी एकच उपाय आहे, रोज महादेवाच्या शिवलिंगाला पाणी घाला. एक पसा पाणी, एक बिल्वदळ पूजन केवळ बहु सोपे, पूजन केवळ बहु सोपे, पूजन केवळ बहु सोपे, पूजन केवळ बहु सोपे, पूजन केवळ बहु सोपे. संतांनी सांगितलंय, एक पसा पाणी, एक बिल्वदळ पूजन केवळ बहु सोपे, पूजन केवळ बहु सोपे. महादेवाला अखंड पाणी घाला. असं पण रोज गप्पा मारण्यापेक्षा तांब्याभर पाणी घातलेलं कुठं काही वायाला जाणार आहे का? कधीतरी एकत्र आलात तर कधीतरी महादेवाला पाणी घालण्याचा विचार करा. पण पहा, महादेवाला जे पाणी आपण अर्पण करणार आहोत ते पाणी आपल्याच घरातील असावं. नाहीतर काही काही लोक असे असतात, शिवमंदिरामध्ये जातात, दुसऱ्या बाईची पूजा चाललेली असते, तिथंच पाणी घ्यायचं, तिथंच बेलपत्र घ्यायचं, तिथंच हळदी कुंकू घ्यायचं आणि तिथंच व्हायचं. उसनवारी देवाला चालत नाही. बेलपत्र असेल, अक्षत असेल, फूल असेल, गंध असेल, भस्म असेल आणि पाणी असेल, हे आपल्याच घरातलं घेऊन जा. कारण सुख तुम्हाला पाहिजे का? तुम्ही असं म्हणता देवा माझ्या घरातलं सगळं घे, शेजाऱ्याला सुख दे, म्हणतो का आपण असं? मग अजिबात दुसऱ्याच्या वस्तू घ्यायच्या नाहीत, दुसऱ्याचं पाणी घ्यायचं नाही.
बेलपत्र घ्यायचं नाही. तुम्ही दुसऱ्याचं जर महादेवाला अर्पण केलं तर सुख तुमच्या घरात येत नाही, दुसऱ्याच्याच घरात जात असतं. म्हणून महादेवाला पाणी घाला, पण आपल्या घरातलंच घाला. पण हे लोकांना कळतच नाही. कधीतरी अमावस्या ते पौर्णिमा कधीतरी शिव मंदिरामध्ये जायचं आणि मग तिथं गेल्यानंतर आपल्याला आठवण येते, हा ताईंनी सांगितलं होतं महादेवाला पाणी घाला, लगेच सुख मिळेल. मला सांगा, एक दिवस पाणी घालायचं आणि डायरेक्ट पुढच्या पौर्णिमेलाच पाणी घालायचं, लगेच सुख येईल का? नाही येणार. त्याला नित्यनेम पाहिजे. अखंड रोज भगवंताला पाणी घाला. पण हे सगळं करत असताना मनामध्ये विश्वास ठेवा आणि श्रद्धा ठेवा. तर उगाच यायचं देवा घे पाणी असं अजिबात करायचं नाही. पाणी घालत असताना श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप करावा. पूजा कशी केली पाहिजे हे मी सांगणार आहे, पण माझा सांगण्याचा उद्देश एकच आहे, महादेवाला पाणी घाला, पण आपल्या घरातीलच घाला, दुसऱ्याचं पाणी घालू नका. मला सांगा, भगवंतानं काय कमी केले आपल्याला? हे गाव जेव्हा तुमचा जन्म झाला होता, तुमच्याकडे आज जेवढं काही असेल, घर असेल, प्रॉपर्टी असेल, अंगावरचे दागदागिने असतील, साडी असेल, कपडे असतील, जन्माला आल्यानंतर होतं का हे सगळं तुमच्याकडे? होतं का? नव्हतं. मग भगवंताच्याच कृपेनं आज जे काय असेल ते तुम्ही आहात. देवानं आपल्याला सगळं दिलंय, त्यानं एवढं सगळं आपल्याला दिलंय. कुठंतरी त्याच्या धर्म कार्यामध्ये आपण थोडासा खर्च केला तर काय बिघडून जाणार आहे का? काहींना गैरसमज होतो काही काहींचा की आमच्याकडे खूप आहे पण काही देवाला देत नाही. ते देवाचंच असतं, पण आपण म्हणतो ते आपलं असतं. तसं अजिबात नसतं. देवानं दिलेलं असतं, पण हे आपल्याला कळत नसतं. भगवंताला जर कळालं ना, हा माझा भक्त, याला मी सगळं काही दिलंय, पण हा धर्म कार्यामध्ये खर्च करत नाही. पण त्याच्या पुढं पण ऐका, जब लेता है तो चमडी उधड़ के लेता है. त्याला जर कळालं ना हा काहीच कामाचं नाही, मग सगळं हिरावून घेऊन जात असतो भगवान. म्हणून भगवंताच्या कृपा आशीर्वादाने सगळं काही आपल्याकडे, पण कधीतरी आपण धर्म कार्यामध्ये दान धर्म केला पाहिजे. कधीतरी म्हटलं पाहिजे, देवा तुझ्या आशीर्वादाने सगळंच काही मिळालं रे आम्हाला. जिने हा जीव दिला दाना, दयाचे करीना चिंतना, जगत जीवन नारायण, गाईन गुण तयाचे, गाईन गुण तयाचे, जोया भीवरे जातिरी, जोया भीवरे जातिरी, जोया भीवरे जातिरी, जे आजीव दिला दाना, दयाचे करीन चिंतना, जगजीवन नारायण, गाईन गुण तयाचे, गाईन गुण तयाचे, जोया भीवरे जातिरी, जोया भीवरे जातिरी, जोया भीवरे जातिरी. ज्या देवानं आपल्याला भरभरून असं दिलंय, कधीतरी त्याच्या धर्म कार्यामध्ये आपण मदत केली पाहिजे. मला सांगा, भगवान परमात्म्यानं आपल्याला एवढं काही दिलंय, परंतु कधी आजपर्यंत त्यानं आपल्याला रुपयाचं बिल म्हणजे आपल्याकडे बिल पाठवलं का? की हा मी या परिवाराला भरभरून असं दिलंय, मग याचं 10,000 एवढं बिल झालंय, असं कधी म्हटला का भगवान परमात्मा? नाही. मग त्यांना आपल्याला एवढं दिलंय, त्याच्या धर्म कार्यामध्ये आपण किती कंजूसी करतो, खूप कंजूसी करतो आपण. पण पहा, आपण जर त्याच्या धर्म कार्यामध्ये मदत केली ना,
जेव्हा आपल्यावरती वाईट वेळ येत असते ना, तेव्हा तोच आपल्या मदतीला धावून येत असतो. म्हणून धर्म कार्यामध्ये आपण मदत केली पाहिजे. का? जोडोनी आधारा उत्तम व्यवहार